नमो गणनायक ओम नमो गणनायक गौरी नंदन स्वरूप सुंदर वंदितो तुम्हास प्रारंभा नवनी मगट्ये कवितो माथा पूजितो मंगलमय चरणास जी पुरंदराचा राणी वशात घुमला नाजूक आवाज ग राणी सईला पुत्र गाहला आनंद माईना वंदावन आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या पिता शिवाजी आले भेटाया पिता शिवाजी आले भेटाया आऊजी जाऊ प्रसन्न झाल्या पिता शिवाजी आले भेटाया ग चौक सजवा सम्राट कराडली आई भवानीच्या नावानं भंडारा चोपडे आरोळला गेला उलट स्वामिनेच्या नावानं पोट बाजून गोंधळी सामोरे आले आणि भवानी राजा उदाच्या किलकाऱ्या असंताला भिडल्या तुझ्या कृपेची माळ मी आता कवड्याची घालतो भक्तीचा अमृत कुंभ तुझ्या चरणाशी सांडतो अंबेचा आई जगदंबेचा उद बोलतो गोंधळ मांडतो ग अंबे गोंधळ हा मांडतो अंबेचा आई जगदंबेचा उद बोलतो गोंधळ मांडतो ग अंबे गोंधळ हा मांडतो कोल्हापूरची अंबा कोल्हापूरची भवानी बहुराची रेणुका सप्तशृंगी भवानी राहिल्या साहिले आदिशक्ती गोंधळाला यावं हंसाजी शंभूराजांना स्वारी सेनापतींची वस्त्रे द्या ते त्यांच्या मर्दुमकीने मैदान मारतीलच आम्ही फत्ते होऊनच स्वराज्यात जय भवानी जय भवानी शत्रूला करण्या ठार घोड्यावर झाला स्वार सळसळत्या रक्ताचा धगधगता हा अंगार केली गर्जना तोफेन केली गर्जना तोफेन केली गर्जना सिंह गर्जना तुलहरी देते ललकारी राजा शिवछत्रपती की आणि इकडे संभाजी रूपी नरसिंह स्वराज्याचे धाकले धनी राज्य वृद्धीसाठी सह्याद्रीच्या कडेकपारीतून हर हर महादेव गर्जनाचे सौरभ होते तरू शिवशंकराने कैलासावरती पांडवृत्य उदयोस्तु जगदंब आई जगदंबे तुझ्या कृपेनं आमच्या आबासाहेबांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी निर्माण केलेलं हे हिंदवी स्वराज्य हे रयतेचं राज्य सांभाळण्याचं वाढवण्याचं सामर्थ्य या शिवपुत्र संभाजीला कलशाभिषेक करती शंभू टाळण्या असे आरिष्ट अब तुम बादशाह की पनाह में आ जाओ। बहुत
मानिये शंभूजी, मानिये. आम्ही छत्रपतींचेच पुत्र आहोत. आई जगदंबेचं ते पण अजूनही आमच्यात आहे. आमच्या धमन्यात मराठ्यांचंच रक्त सळसळत आहे. जो पराक्रमासाठीच जन्मलेला असतो त्याला मराठा म्हणतात. स्वाभिमान जिवंत आहे आमचा. अखेर सह्याद्रीचे छावे आहोत आम्ही. तुझ्यासारखी किधाड नाही. तुझ्या रक्ताचा सडा पडू इथं दिले. मराठ्याची जात आहे. हिंदू धर्माची खुलेआम कत्तल होताना खामोश राहणार नाही. शेर आहोत आम्ही. शंभू, आपण उद्याचे छत्रपती होणार आहात. सिंहासनाधीश्वर होणार आहात. आमच्या पश्चात स्वराज्याचं भवितव्य तुमच्याच हातात. आता आपण काही काळ इथेच पन्हाळ्यावर थांबून चिंतन करावं. आपणास भविष्यासाठी ते एक वरदान ठरेल. रायगढ़ पर साजिश रचाई गई है. राजा राम राजे को तख्तासीन किया जा रहा है और आपको कैद करने का हुक्म जैसे किलेदार को मिला है वैसा ही सिपे सालार हंबीर राव को भी. सारे मंत्रीगण पूरी सेना के साथ यहीं आ रहे हैं. मामासाहेब, आपल्या येण्यानं खूप संतोष वाटला. यापुढे स्वराज्य रक्षणाचे खडग सेनापती या नात्याने आपल्या जी राज, तर ही दस्तकी आलेली जोखीम तेवढी घ्या ताब्यात. मामासाहेब, कशाला तोंड पाहायला लावता त्या लबाड लांडग्यांचं. आनंदराव, रुपाजी, अरे घेऊन जा यासनी आणि टाका कोठडीत. मामासाहेब, आम्ही यांना माफी देतो. मामासाहेब, संभाजी मोठा नाही, स्वराज्य मोठं आहे. राज, अहो कोण म्हणतोय महाराज गेलं? या शंभूच्या रूपानं आमचा शिवच आमच्या मोर उभा आहे. राज, छत्रपती राजे शिवाजी जगदीश्वराच्या डोळ्यांनी आपल्या वारसाला पाहू लागले. श्रीबाईंचा पुत्र आज मराठ्यांचा दुसरा अभिषिक्त छत्रपती होत होता. संभाजी राजे बिन शिवाजी राजे भोसले या नात्यानं वचनबद्ध आहोत की आम्ही लढू आमच्या अखेरच्या क्षणापर्यंत. मग आमची मुंडी छाटली जाऊन निर्माल्य बनून जरी काळाच्या पायावर पडली तरी बेहत्तर. पण आपलं हे हिंदवी स्वराज्य, सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरील हे गडकिल्ले आम्ही कोणाच्याही हाती लागू देणार नाही. आमच्या आबासाहेबांच्या शिक्के कटारीचे आणि परंपरेचे आम्ही प्राणापलीकडे जतन करू. आभास, आशीर्वाद. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, कोणत्याही स्त्रीला पोरासोरांना हात लावू नका. ते मराठ्यांना शोभणार नाही. मनुष्यहानी टाळा, पण शस्त्र उगारलेल्या पायिकाला सोडू नका. कापून काढा. थैथयाट करून नर्तन सुरू केले हे तांडव. शंभूने सुरू केले तांडव, रुद्राचे तांडव. सरलष्कर त्या तोफांना बत्ती. लोटा विस्क्या दर्याच्या पाठीवर. हर हर. नवधवती विक्राळी ज्वाळा पेटून अंतःकरणी. थैमान घातले यवनांनी हा फारसा हिना धरणी. डम 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 वाजती डमरू पंच प्राण पांडव.
वर्षी आपली अखेरची हातघाई होईल तेव्हा दक्षिणेतले सर्व राजे एकजूट करायचे. म्हणूनच आदिलशाही आणि कुतुबशाहीची दोस्ताना करून आहोत आम्ही. तोच एक सुखाचा दिवस आला. संत तुकोबांचे चिरंजीव महादेव बुवा राजांच्या भेटीस आले. पांडुरंग हरी पांडुरंग हरी. राजे, आषाढी एकादशीला हर साल 1000 वारकरी पुरी पायी चालत जातात. चालू सालापासून तुकाराम महाराजांच्या नावे देहूहून पंढरपूर पर्यंत पालखी न्यावी म्हणतो. वा, कल्पना नामी आहे. शिवाय नवा पायंडा पडेल. त्यासाठी लागेल ते द्रव्य सरकारातून हक्कानं घ्या. पालखी दरसाल चालू ठेवा. कवीजी, आपल्या जागोजागच्या अंमलदारांना अंमल जारी करा की पालखी संरक्षण द्यावे म्हणून. अजून काही सेवा महादेव बुवा? बहुत केलं राजे. पांडुरंग हरी पांडुरंग. आबाजी, तुम्ही शिंगणवाडी, चाफळ, सज्जनगड, महाबळेश्वर आणि केळशीच्या याकूब बाबा दर्ग्याच्या आबासाहेबांनी दिल्या सनदा कायम ठेवण्यास तिथल्या अंमलदारांना लिहा. देवाधर्माच्या कामी कुठलाही कसूर होऊ देऊ नका. येसाजी काका, हा फिरंगी कमालीचा स्वार्थी, घातकी आणि नाटक्या. नारव्याला तीर्थासाठी आम्ही कमी फौजेनिशी येणार तेव्हा आम्हाला जिवंत पकडून बादशाहकडे पेश करण्याचे मनसुबे रचतो. अशी ही पानगुळाची औलाद. तो औरंग्याकडे पोहोचण्यापूर्वीच त्याला लुळापांगळा करायला पाहिजे. घ्या फिरंग्यांना आपल्या घोड्यांच्या टापांखाली. असा व्हॉइसराय नदी पात्रा पलीकडे पळून जात होता. शंभूराजांचे काळीज द्वेषाने पेटले. त्यांचे हात विरशीने शिवशिवू लागले आणि भल्या नदीच्या पात्रात त्याने घोडा फेकला. शंभूराजांची समशेर सह्याद्रीच्या पटलावर विजेच्या चपळाईने फिरत होती. औरंग्याला तडाख्यांवरती तडाखे देत होती. अखेरचा जबरदस्त तडाखा बसला तो ठाकूरवर. ये है शहाबुद्दीन फिरोज जंग साहब. इनके नाम में सिर्फ जंग है, जंग. 40,000 की फौज होते हुए भी उन जाबाज 600 मराठों ने इनकी धज्जियां उड़ा दी. जंग जंग पछाड़ा लेकिन नहीं मिला राम सेज. ये है बहादुर खान कोकलताश, हमारे मुंह भोले भाई. इनके नाम में ही बहादुरी है. वैसे देखा जाए तो इनका और बहादुरी का दूर दूर तक कोई रिश्ता नहीं. बुरहानपुरा लेकर नंगा किया मराठों ने मुगली तख्त को. हमारे ही शहजादे होकर मुअज्जम और अज्जम मार खा के आए नासिक से. आपको इस हिंदुस्तान पर राज करना है तो संभा का चाल चलन सीखो. वो सिवा खुश नसीब था जिसे संभा जैसा जानसीन बेटा मिला. शहजादों, संभा भी शहजादा था, लेकिन वो कभी शराब, औरत, गाना, मौज मस्ती में गिरफ्तार नहीं हुआ. दुश्मन के भी मजहब, मस्जिद और फकीरों की इज्जत करता है वो.